Bluetooth mode. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hello. Hello. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही सर्व आनंदित आहात का? प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखी एक सुंदर समय प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये दिला. प्रभू महान आहे आणि तो आपल्यावर महान अशी कृपा करतो. आतावर प्रभूने आपल्याला सांभाळलं. आज या आराधनेच्या दिवशी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आराधना करण्यासाठी देवबाप आपल्याला घेऊन आला, म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूच्या नावाचा गौरव आपण या ठिकाणी करूया. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रार्थना करू आणि आराधनेला सुरुवात करू. धन्यवाद 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 धन्यवाद. सामर्थ्याने भरलेलं, गौरवाने भरलेल्या प्रभूजी, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, गौरव तुमचा तो देव बाप्पा. आतापर्यंत प्रभूजी आम्हाला सांभाळलं, आमच्या नागपुड्यामध्ये श्वास ठेवलं. प्रभू परमेश्वरा, मागील पूर्ण हप्ताभर तुम्ही आम्हाला परमेश्वरा, या समय प्रभू परमेश्वरा तुमच्या आराधनेमध्ये, तुमच्या उपस्थितीमध्ये जमलेला असताना आजची होणारी आराधना तुम्ही आशीर्वादित करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. ओ प्रभूजी, ओ गीताद्वारे, येणाऱ्या प्रबोधनाद्वारे, लेकरांच्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा, ओ प्रभू परमेश्वरा, आजच्या संदेशाद्वारे प्रभूजी, तसेच प्रभू परमेश्वरा, प्रभू मेजाद्वारे प्रभूजी, आज आम्ही प्रत्येकाला आशीर्वाद जे काही बसलेले आहेत प्रभूजी, आम्ही प्रत्येकाला आशीर्वादित करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. जे कोणी मार्गात असतील प्रभूजी, त्यांचाही यांना सुखरूप होण्यासाठी तुम्हाला विनंती करतो. त्यांच्या मार्गातील अडचण, पायबंधन दूर करून त्यांना देखील या ठिकाणी पोहोचवा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये पडतो. आमचा सांभाळ तुम्ही करा, तुमच्या नावाचा गौरव करण्यासाठी कृपा करा. प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. इथून पुढचं तुमच्या स्वाधीनाधीन करून ही नम्र प्रार्थना माझा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेमात मागतो. तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. प्रभू महान आहे. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रभूच्या नावाचा गौरव करत आपण आराधनेमध्ये जाऊया. आराधनामध्ये जात असताना आपण क्वायर टीमला बोलूया. क्वायर टीम या ठिकाणी येईल आणि देवाची आराधना करण्यासाठी आपल्याला मदत करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभूने आता आपल्याला इथे येण्यासाठी कृपा पुरवली आणि आता हा नवीन दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला आपण खूप खूप धन्यवाद देऊया. चला आपण प्रभूच्या नावाच्या गीत गात, त्याच्या गीतामध्ये जात एक पहिलं गीत गाऊया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याने पुन्हा एक वार त्याची स्तुती आराधना करण्यासाठी संधी दिली, म्हणून त्याच्या नावाचा जय जयकार करूया. कारण स्तुतीस पात्र आणि भयास्योग्य असा आपला परमेश्वर आहे. आपल्याला परमेश्वराने त्याला हे आप्पा, पिता म्हणण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. कारण पौल आपल्या वचनात म्हणतो की तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने आप्पा आणि बाप्पा अशी हाक मारण्याचा आपल्याला अधिकार दिला. पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. आपण परमेश्वराला हात उचलून धन्यवाद द्यायला हवा. आपला परमेश्वर एकमात्र पवित्र परमेश्वर आहे आणि जिवंत परमेश्वर आहे. तर आपण पहिलं गीत गाऊया, जीवित है जीवित है. प्रेज लॉर्ड. जीवित है मेरा छुड़ाने वाला, जीवित है मेरा छुड़ाने वाला, जीवित है, संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है, संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला,
संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है। हालेलुया। संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है। जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है, जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है। मुझको सारे रोगों से चंगा किया, यीशु ने उसने मुझे जीवन दिया। मुझको सारे रोगों से चंगा किया, यीशु ने उसने मुझे जीवन दिया। इसमें कोई संदेह नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। हालेलुया। जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है, जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है। जगत के अंत तक रहेगा मेरे साथ, मुझ में बनाएगा पूरा विश्वास। जगत के अंत तक रहेगा मेरे साथ, मुझ में बनाएगा पूरा विश्वास। इसमें कोई संदेह नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। हालेलुया। जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है, जीवित है, जीवित है, मेरा छुड़ाने वाला जीवित है। संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है। संदेह नहीं है, संदेह नहीं है, मेरा यीशु मसीह जीवित है, मेरा यीशु मसीह जीवित है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. खरंच आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. परमेश्वराच्या नावाला आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊया, कारण परमेश्वर हा फार चांगला आहे. खरोखर आपल्यावर प्रभूने महान अशी दया केली आहे. आपण प्रभूच्या नावाला नित्य धन्यवाद करायला हवा, कारण दावीद आपल्या स्तोत्रात म्हणतो की परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, पृथ्वीवरील लोक त्याचे स्तवन करा. त्याचप्रमाणे दावीद आणखी सांगतो की प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू येशूच्या नावामध्ये जीवन आहे आणि प्रभू येशू एकमात्र जीवित परमेश्वर आहे. चला प्रियांनो, आपण दुसरे एक गीत गाऊया. राहो
किती अधिक धन्यवाद द्यायला हवा ते म्हणजे प्रभू येशू आहे. आपल्या प्रभू येशूचे नाव हे सर्वात आहे. सर्व नावामध्ये श्रेष्ठ असे प्रभू येशूचे नाव आहे. जीवन नौका बुडते भवन दी, जीवन नौका बुडते भवन दी, सरला जल संचार प्रभुजी, सरला जल संचार प्रभुजी, तोच मला पवनजीच्या उसळतीला नौका माझी मिळेलला, पवनजीच्या उसळतीला नौका माझी मिळेलला, मम दुःखाचा सोडा वाटा, मम दुःखाचा सोडा वाटा, कोण कसा घेणार प्रभुजी, कोण कसा घेणार प्रभुजी, तोच मला प्रभुजी, तोच मला ऐल किनारे देवने थकलो, ऐल किनारे मुळे ना पोचलो, ऐल किनारे देवने थकलो, ऐल किनारे मुळे ना पोचलो, मरणाचा दारेत बसलो, मरणाच्या दारेत बसलो, बिनाचा लाचा प्रभुजी, बिनाचा लाचा प्रभुजी, तूच मला प्रभुजी, तूच मला तूच माझा ख्रिस्ताचा रंग, तूच माझा संकटहारक, तूच ख्रिस्ता माझा चालक, तूच माझा संकटहारक, तूच ख्रिस्ता माझा चालक, तूच माझा संकटहारक, आता मारिल कवना बालक, आता मारिल कवना बालक, तूच विनाला प्रभुजी, तूच विनाला प्रभुजी, तूच मला प्रभुजी, तूच मला जीवन नौका बुडते भवन दी, जीवन नौका बुडते भवन दी, सरला जल संचार प्रभुजी, सरला जल संचार प्रभुजी, तूच मला प्रभुजी, तूच मला प्रभुजी, तूच मला प्रभुजी.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. Praise the Lord. खरंच प्रियानो, प्रभू येशू एकमेव आपला आधार आहे. त्याच्या नावामध्ये आपल्याला, प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्याला शांती आहे आणि त्याच्या आधारामुळेच आपण आतापर्यंत ह्या जगामध्ये टिकाव धरू शकत आहे. तर प्रियांनो, आपण शेवटच्या गीतामध्ये जाऊया. मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी आपल्या पायावर उभं राहूया. येस, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रभू आपल्यासाठी आलेला आहे. प्रेज लॉर्ड. 2024 वर्षापूर्वी प्रभू आपल्यासाठी या जगामध्ये आला, आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आज त्या मरणाचं स्मरण करत आपण या ठिकाणी नेहमी जगतो. प्रेज लॉर्ड. या जगामध्ये त्याचं मरणाचं स्मरण करत आपण जीवन जगतो. प्रेज लॉर्ड. त्याच मरणाला स्मरण करत आपण एक गीत गाऊया. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू मरा. प्रेज लॉर्ड. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु. दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा, दोस्त है तू मेरा यीशु. यार है तू मेरा, यार है तू मेरा, यार है तू मेरा यीशु. यार है तू मेरा, यार है तू मेरा, यार है तू मेरा यीशु. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ यीशु. मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ, मैं तुझसे प्यार करता हूँ यीशु. मेरे लिए तू आया, मेरे लिए तू जिया, मेरे लिए मरा जी उठा. मेरे लिए तू आया, मेरे लिए जी उठा. हालेलुया जीसस, हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो आपल्यासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी या जगामध्ये येऊन त्याने वधस्तंभावरती आपलं प्राण दिलं. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व आपले डोळे मिटलेले राहू देऊया. आपण सर्व स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीसस अप्पा, जीसस, जीसस. धन्यवाद प्रभू येशू राजा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
धन्यवाद प्रभू येशू राजा, हालेलुया. माझ्यासाठी प्रभू परमेश्वर, आमच्यासाठी त्या वधस्तंभावर तुम्ही आपलं रक्त वाहिलं. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. क्योंकि इस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि इस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा. कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. तेरे इस लहू में मुझे शिफा है, और इस लहू से छुटकारा है. तेरे इस लहू से शिफा है, और इस लहू से छुटकारा है. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. क्योंकि इस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा. मेरा हालेलुया. क्योंकि इस लहू में जो ताकत है, संग में गाओ, जिससे हम पाते हैं छुटकारा. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है. हालेलुया जीसस अप्पा, हालेलुया जीसस अप्पा. आम्ही सर्व तुमच्या उपस्थितीमध्ये येतो. आपण सर्वजण आपल्या मागण्या परमेश्वराजवळ कळवूया. मागील हप्त्यामध्ये, मागील जीवनामध्ये आपल्या सर्व ज्या काही चुका अपराध झाल्या, त्यासाठी परमेश्वराला क्षमा जाऊया. प्रेज सर्व जीसस अप्पा. हालेलुया जीसस. आपण सर्वजण प्रार्थना करूया, प्रभूला धन्यवाद देऊया, आणि मग आपण आराधनेमध्ये जाऊया. हालेलुया. कारण देवाचा पवित्र दिवस येऊन ठेपला आहे. त्या पवित्र दिवसाला आपल्याला सामोरं जायचं आहे. तर आपल्याला देखील पवित्र आणि निष्कलंक होऊन परमेश्वरासमोर जाणं आहे. प्रेज द लॉर्ड जीसस अप्पा. हालेलुया जीसस अप्पा. मागील हप्ताभर आमच्याकडून झालेल्या सर्व चुका अपराधांची क्षमा करा. मागील जीवनभर ज्या ठिकाणी प्रभूचा आम्ही तुम्हाला दुखवलं, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही क्षमा मागतो प्रभूजी. हो दया करा प्रभूजी. तुमच्या नावाचा गौरव करत पुढे चालण्यासाठी, तुमच्या वचनाप्रमाणे मागत पुढे जाण्यासाठी, तुमच्या वचनाप्रमाणे आचरण करत जाण्यासाठी आम्ही प्रत्येकावर कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. हो धन्यवाद देतो. या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन क्षमा करा म्हणून तुम्हाला विनंती
विनंती करतो. ओ परमेश्वर स्तुतीस पात्र भयासंग परमेश्वर तुम्ही आहात. तुम्ही पवित्र 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 परमेश्वर आहात प्रभूजी. स्वर्गामध्ये कंटिन्यू नाद चालू आहे प्रभूजी. सेनाधीश परमेश्वर पवित्र 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 असा नाद कंटिन्यू चालू आहे प्रभूजी. ओ प्रभूजी आम्हाला देखील तो नाद करण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. ओ प्रभूजी आम्हाला देखील दुवा शुद्ध करा. ओ बर्फासारखं पांढरं प्रभूजी आम्हाला तुम्ही करा प्रभू परमेश्वरा. ओ लॉर्ड जीसस आपा आम्ही तुमच्या हातामध्ये पडतो. आम्हाला आमच्यावर कृपा करा प्रभूजी. विनंती करतो प्रभूजी आराधनेच्या द्वारे तुमच्या नावाचं गौरव तुम्ही घडून आणला धन्यवाद देतो. विनंती करतो प्रभूजी येणारं वचन देखील आशीर्वादित करा. लेकरांचं बोलणं देखील लेकरांच्या मुखाच्या द्वारे जे काय वचन आहे ना ते देखील आशीर्वादित करा. प्रत्येकाला आशीर्वाद करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. इथून पुढचे प्रत्येक सेवकही तुमच्या स्वाधीन करतो. ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भाव बहिणीला तुमच्या स्वाधीन करतो प्रभूजी. प्रार्थना ऐकली धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडाम प्रेमात मागतो तुम्ही एका स्वर्गीय पित्या आमेन. प्रेज द लॉर्ड. येस प्रभूला धन्यवाद. प्रभू येशू मसीह की प्रभू येशू मसीह की जय जय जय. प्रभू येशू मसीह की जय जय जय. हालेलुया. आपण सर्वजण बसूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा जय जयकारा आपण केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आपण नित्य परमेश्वराचा जय जयकारा केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण आपल्याला त्यासाठी परमेश्वराने निवडून वेगळं केलं आहे. हालेलुया. प्रभू महान आहे. महान असं कृत्य आपल्या जीवनामध्ये तो करतो. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आज प्रभूने आपल्याला संधी दिली की त्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बोलावावं. त्याच्या उपस्थितीमध्ये तिथं आपण बसावं म्हणून अशी संधी परमेश्वराने आपल्या जीवनात दिली. प्रेज लॉर्ड. अनेक लोक बघा आजचा दिवस त्यांनी पाण्यासंबंधाने योजना आखल्या होत्या. प्रेज लॉर्ड. त्यांनी म्हणजे नियोजन केलं होतं. प्रेज लॉर्ड. काही लोकांनी नियोजन केलं असेल आम्ही प्रार्थनेला जातो. काही लोकांनी नियोजन केलं असेल आम्ही फिरायला जातो. प्रेज लॉर्ड. मागील दिवसामध्ये बघा अशा हालचाली होत आहेत. लोक फिरायला गेले. प्रेज लॉर्ड. मागील दिवसामध्ये पाहिलं 8 लोक एका परिवारातले एकत्र त्या धरणात धबधब्यात वाहून गेले. प्रेज लॉर्ड. फिरायला म्हणून गेले होते. धबधब्यात पाणी कमी होत होतं. कमी चालू होतं तेव्हा ते उभे होते तिथे. प्रेज लॉर्ड. अचानक काय झालं वरून पाण्याचा लोंढा आला. प्रेज लॉर्ड. पाण्याचा लोंढा आला आणि पाण्याने काय केलं त्यांना वाहून घेऊन गेले. प्रेज लॉर्ड. प्रियांनो हे जीवन क्षणभंगूर आहे. प्रेज लॉर्ड. माझं तुमचं त्यांचं या जगातील प्रत्येक मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे. प्रेज लॉर्ड. ते कसं आहे गवताप्रमाणे उगतं. गवत काय करतं गवताचं आयुष्य क्षणभर असतं. प्रेज लॉर्ड. थोडं कालावतं ती सकाळी टवटवीतून बरोबर बरोबर उगतं. दुपारी सूर्य माथ्यावर आला सुकून जात. हालेलुया. प्रियांनो असाच वेळ निघून जातो. मनुष्य लहान जन्म घेतो त्यावेळेस लहान बालक असतं. प्रेज लॉर्ड. लहान बालक असतं मग लहान बालक वाढत वाढत त्याचं मोठं मूल होतं. मुलाचं मग तरुण वयामध्ये येतो. तरुण वयामध्ये आल्याच्या नंतर तो प्रौढ वयामध्ये येतो. प्रौढ वयामध्ये आल्याच्या नंतर वृद्ध अवस्थेमध्ये येतो आणि वृद्ध अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर तो त्याचं वयमान भरल्याच्या नंतर तो काय होतो मृत होतो. प्रेज लॉर्ड. ही सत्य प्रियांनो. प्रेज लॉर्ड. परंतु आपली धडपड कशासाठी असते जग आणि जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड असते. प्रेज लॉर्ड. तेव्हा ते काय सांगतं वरील गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करा. प्रेज लॉर्ड. कारण तिथल्या गोष्टीला कसर किंवा जंग लागत नाही. हालेलुया. गंजत नाही तिथल्या गोष्टी. प्रेज लॉर्ड. एखादी गोष्ट इथं ठेवा. प्रेज लॉर्ड. एखादी वस्तू तुम्ही ठेवा अशी एखादी कार आहे तुमच्याकडे सुंदर कार आहे पण तुम्ही ती कार उभी करा आणि तिला वापरू नका काय नका करू. काय होणार तिच्यावर धूळ पडणार. तुम्ही नाही पुसली धूळ पडत राहणार पडत राहणार पडत राहणार. कालांतराने ती धूळ गाडीचा कलर घेऊन जाणार. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परंतु असं आहे का आपल्या परमेश्वराच्या दरबारामध्ये. प्रेज लॉर्ड. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला परमेश्वरासंबंधाने आपल्याला विश्वास करायचा. प्रेज लॉर्ड. आपली कृत्य आज परमेश्वरासमोर आपल्याला द्यायची. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराला धन्यवाद द्यायचा. आज आपल्याला परमेश्वरासमोर यायचं. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला ती संधी परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि इथून पुढे आपण जात असताना आपण स्तोत्रामध्ये जाण्याच्या अगोदर लेकरांचे वचन आहेत त्या वचनाकडे आपण जाऊया. लेकर वचन सांगतील. प्रेज लॉर्ड. जो तोंडवर जेव्हा सांभाळतो तो संकटापासून आपले जीव वाचवतो. Yes, Lord. Your teachings are wonderful. I obey them with all my heart. Psalms 129.
प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या देवाच्या लेकरांच्या द्वारे प्रभू बोलतो. प्रेज द लॉर्ड. आज प्रतीक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं शिक्षण जे आहे ते मनोरम आहे. प्रेज द लॉर्ड. लेकरांच्या द्वारे परमेश्वर बोलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे. त्याचं शिक्षण मनोरम आहे आणि त्या शिक्षणामधूनच तो काय करतो, आपल्याला बनवत घेऊन चालत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि शिक्षण घेत असताना काय की जो शिकला तो पुढे पण आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याने बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्यामध्ये देवाचे तयार होणारे युवक आपल्यामध्ये आता आहेत. त्यांच्याद्वारे परमेश्वर बोध करत आहे, त्यांच्याद्वारे परमेश्वर बोलत आहे. तर मी विनंती करतो, आपल्यामध्ये ब्रदर जयेश पठारे आहेत. तर जयेश पठारे आपल्याला स्तोत्रामधून मार्गदर्शन करतील. प्रभू त्यांना लीड करत. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण सगळेजण उभं राहूया. स्तोत्र संहिता 142. आपण सगळेजण सोबत वाचूया. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो. मी त्याच्या पुढे आपले घराणे मांडतो, मी आपले संकट त्याला सांगतो. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे. माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो. मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहे. जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे. माझा छळ करणाऱ्यापासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहे. मी तुझ्या नावाचे उत्काट स्मरण करावे, म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ. तू मला अवतर्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्या भोवती करून घे. प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तोत्राद्वारे आपल्यासोबत बोलत आहे. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो. आपण आपल्या वाणीने आपण परमेश्वराला आरोळी मारतो. प्रार्थनेत असं आपण परमेश्वरासोबत बोलतो. ते याच्यातून आपल्याला दिसतंय स्पष्टपणे. थोडं दुसरं, मी त्याच्या पुढे आपले घराणे मांडतो. आपलं जे घराणे आपण ते जगिक लोकांकडनं मांडतो, आपण परमेश्वराकडे मांडत असतो. म्हणजे घराणे असतात, आपल्या अडचणी असतात, भरपूर काही गोष्टी असतात. अडचणीमध्ये दुःख असतात, पैशांचे प्रॉब्लेम असतात, हप्त्यांचे प्रॉब्लेम, सगळं आपण प्रभूला सांगतो. कारण की आपलं सगळं मार्ग सोडवणारा एकमेव परमेश्वरच आहे. जगिक लोकांपेक्षा जगिक लोक आपली कोणतीच समस्या सोडू शकत नाही. त्यांनी जर सोडवल्या असत्या समस्याच काही वेगळंच झालं असतं. तसं काही नाही. मी आपले संकट त्याला सांगतो. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाट, आपला जो मार्ग असतो, कदाचित आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो ना, का मला हे पाहिजे किंवा देवा याच्यासाठी सांगतो, हे परमेश्वराला पहिल्यापासूनच माहित असतं आपल्याला जीवनामध्ये काय करायचंय. सगळं नियोजन परमेश्वराने आपलं सगळं पहिलंच करून ठेवलं असं का आपल्याला परमेश्वराला काय बनवायचंय म्हणून. एवढं आहे, परमेश्वर आपल्याला कधी वाईट टाकत नाही, आपल्याला चांगलं जीवन देतो. त्यासाठी परमेश्वराने पहिलंच सगळं काही नियोजन, सगळं काही. आता मी पोलीस भरती करतो, जर समजा परमेश्वराची इच्छा असेल तर ती पूर्णच होणार आहे. जर समजा नसेल परमेश्वराच्या डोक्यामध्ये दुसरं काय असेल तर ते दुसरं काही होईल. पण परमेश्वराने सगळ्यांसाठी नियोजन सगळ्या लोकांसाठी पहिल्यापासून आखलेलं आहे. माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. जगिक लोकांमध्ये जर आपण बघितलं, जीवन जगत असताना आपल्यासाठी कोणी नाही. परमेश्वर आपल्यासाठी सर्वच काही आहे. परमेश्वराला आपली काळजी आहे. आपण जगत असताना परमेश्वर आपली एक एक मिनिट असताना आपल्या आयुष्यातलं प्रत्येक क्षण असं परमेश्वर आपली काळजी घेत असतो. आणि जगिक लोकांमध्ये आपलं काळजी करणारं कोणी नाही. विनाकारण भांडण करणारे भरपूर आहे, बघतोय आपण जीवन जगतो. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो. मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस. जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे.
माझा छळ करणाऱ्यांपासून मी तुला सोडव, तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहे. छळ करणाऱ्यांपासून आपल्याला परमेश्वर सोडवतो. आपण कदाचित असं काही होतं, आपण जीवन जगत असताना विनाकारणच लोक आपल्याला काहीतरी बोलत असतात. आता हे उदाहरणातून सांगतोय मी, भरपूर काही असतात लोक आपल्याला बळजबरीनं भांडण्याच्या द्वेषाने मार असं बघतात आपल्याकडं, त्याला आपण जरूर वृत्ती म्हणतो. तर ते विनाकारणच आपला संघ हे करत असतात. तर त्या ठिकाणी आपण काही न बोलता बस देवा याला माफ कर, उपाय करतो, याला काही समजत नाही, बस आपण एवढंच बोलायचं, बस तिथून आपलं सरकायचं. मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ. तू मला अवजरो दाखवतोस म्हणून नीतिमान माझ्या भोवती जमतील. आपण परमेश्वराच्या जवळ आहे म्हणून नीतिमान लोक आपल्या जवळ आहेत. आपण जर दुष्ट लोकांच्या जवळ असतो तर दुष्ट लोकच आपल्या बाबतीत होते आपल्याला दिसले असते. कारण की सैतानाला कधीच चांगलं काम आवडत नाही. सैतान कधी पण तुम्हाला वाईट कामामध्ये अग्रेसर करत असतो, वाईट कामाची चांगलंपणा दाखवत असतो. तर किती चांगलं आहे बघ, हे जीवन किती सुखी, हे भांडणं करणं किती भारी, हे म्हणजे किती मस्त असतं. पण सैतान काय करतो, उत्तेजित करतो आपल्याला या गोष्टी करण्यासाठी. पण त्यासाठी एक मार्ग मध्ये आडवा असतो परमेश्वर आपला. परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी सहाय्य करतो. परमेश्वर आपल्याला त्या गोष्टी करू देत नाही, किंवा आपल्या मनामध्ये जरी येत असं करावं कुठंतरी काहीतरी क्लिक होतं आपल्या डोक्यामध्ये का आपण काहीतरी वाईट करतो. हे होतंय कोणाला, सगळ्यांना पुढं कोणाला. आपण काही वाईट काम करायला लागलो का असं वाटतं का काहीतरी वाईट करू लागलो, आधीच आपल्याला कळून जातं ते करायचे पाहिजे. म्हणजे हे परमेश्वराचा आपल्याला संदेश असतो सांगण्यामागं. आणि खूप छानचं स्तोत्र प्रभूंना आज मला इथं सांगितलंय बोलायला, त्याबद्दल मी प्रभूचे धन्यवाद करतो. एवढं बोलून मी प्रेज आणि आता इथून पुढे जे कोणाच्या साक्ष्या असतील ते मी तू सांगावे. कोणाला प्रबोधन करायचं असेल प्रबोधन करावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या साक्ष्या? सर्वांना प्रेज लॉर्ड. परमेश्वर महान आहे. परमेश्वराच्या नावाने उंच करते, गौरवते. परमेश्वर प्रत्येक आठवड्यात मला ते घेऊन येतो. मला असं वाटत होतं की या आठवड्यात प्लॅन होते की मी यांची ड्युटी लागली, पण परमेश्वर घेऊन येतो. माझी साक्ष अशी आहे की मागील आठवड्यामध्ये खूप अडचणी, त्या अडचणीमध्ये मी पहिलं असं वाटत होतं की आता माझं काम होणारच आहे, मी सगळ्यांच्या कर्जातून मुक्त होणार आहे असं मला आशा होती. पण पुन्हा माझ्यावर असे संकट येतं की जेव्हापासून मी प्रभूमध्ये कार्यरत होऊ लागले एवढे संकट असं वाटत होतं आता संपल, ते संकट या हप्त्यात संपणार आहे, त्या हप्त्यात संपणार आहे, पण ते काही संपत नाही. तरी मी परमेश्वराला आज धन्यवाद देते. देवा हे संकट जे येते ते मला गंभीर बनवण्यासाठी येत असतील, म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि त्या संकटातून मी सावरून स्वतः तिथे येऊन उभं राहिले, देवाची साक्ष देते. तेच माझी खूप मोठी साक्ष आहे. धन्यवाद. हालेलुया. विनंती करतो मंडळीला त्यांच्यासाठी प्रार्थना अर्पण होतं. प्रेज लॉर्ड. प्रभू सहाय्य करतो, प्रभू सांभाळतो. प्रेज लॉर्ड. सर्व काही करणार आपला परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. देवाने काल गाडीवर चालत असताना प्रभूने मला एक वचन दिलं, देवाने दिल्यापासून मनुष्याला काही मिळत नाही. हालेलुया. परमेश्वर येतो देणार. प्रेज लॉर्ड. देवाने दिल्यापासून मनुष्याला काही मिळत नाही. प्रेज लॉर्ड. अजून काही साक्ष आपल्यामध्ये? तुमच्या नावाला धन्यवाद देते. पुन्हा एकदा प्रभूने त्याच्यात मंडळीमध्ये घेऊन आला त्याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते. आधी 15 दिवसात बारामती या ठिकाणी प्रभूने त्याची स्तुती आराधना करण्यासाठी त्याची आराधना करण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं, त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. 2 दिवसापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती, अचानक मला सर्दी झाली आणि प्रभूने त्यात मला आरोग्य दिलं, त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. मी पुन्हा बारामती या ठिकाणी जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा, देशासाठी विशेष प्रार्थना करा, कारण ती जगीत लोकांमध्ये आहे
तिच्या आत्मिक जीवनाला कुठल्याच प्रकारचा सैतानाने पाश टाकू नये म्हणून तिच्यासाठी अधिक प्रार्थनेत राहा आणि तिच्या करिअर संबंधी तिच्या लग्नासंबंधी ज्या योजना आहेत प्रभूने त्या पूर्ण कराव्यात म्हणून तुम्ही सगळे तिच्यासाठी प्रार्थना करा. देवाला आपली काळजी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण काय वचन वाचलाच, आपलं गाराणं परमेश्वर असतं. म्हणून मंडळी समोर आपण आपलं गाराणं जे आहे ते या ठिकाणी मांडत आहोत. प्रेज द लॉर्ड. मंडळी समोर आपण आपलं गाराणं जे आहे या ठिकाणी मांडत आहोत. कारण ज्यावेळेस मंडळी जेव्हा मंडळीच्या मध्ये बसून आपण मंडळीमध्ये बसून ज्यावेळेस आपण बोलतो, मंडळीमध्ये जेव्हा काही गाराणे टाकतो, तर त्या मंडळीमध्ये ते गाराणं परमेश्वरासमोर जातं. प्रेज द लॉर्ड. कारण मंडळीत प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. आणि मंडळी त्यावर कार्य करते. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ. अजून काही साक्ष काही साक्ष. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे. प्रेज द लॉर्ड. मागील हप्ताभर प्रभूने मला चालवलं. प्रेज द लॉर्ड. जो प्रोग्राम लॉन्च केलाय, लॉन्च मध्ये प्रभू सहाय्य करत आहे, प्रभू चालवत आहे. प्रवास थोडा खडतर आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला काही बॅक सोर्स खूप मोठा नाहीये. प्रेज द लॉर्ड. बॅक सोर्स फक्त प्रभू आहे आपला. प्रेज द लॉर्ड. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा एक मोठी कंपनी सुरू करायची म्हटल्यानंतर स्ट्रगल येतात. प्रेज द लॉर्ड. स्ट्रगल येतात, अडचण येतात, परंतु त्या अडचणीमध्ये परमेश्वर सहाय्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कृपा पुरवत आहे, परमेश्वर लोक वाढवत आहे, त्यांची सर्व्हिस वाढवत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू कार्य करायला हातात घेतो ना प्रियांनो, दगडालाही तो आकार देतो, दगडाकडूनही तो काम करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो की मागील दिवसामध्ये प्रभूने सहाय्य केलं. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये आम्ही लोनचं काम बघत होतो, परंतु परमेश्वराने कुठल्या तरी गोष्टीमुळे त्या गोष्टीला अडचण निर्माण केला, परंतु देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे. परमेश्वर सर्व गोष्टी सर्व काही कल्याणकारक करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कल्याणकारक आहे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी करतो. म्हणून हिंमत धरा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. युगाच्या सर्व दिवस मी तुम्हा सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्या सोबत. भ्यायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या हातामध्ये सर्व गोष्टी द्यायच्या आहेत. खरं तर आपण भ्यायला कोणाला पाहिजे? भ्यायला कोणाला पाहिजे? आपण कोणाला घाबरायला पाहिजे? कोणाचं भय ठेवायला पाहिजे? येस, हालेलुया. आपण परमेश्वराचं भय ठेवलं पाहिजे. पण आपण भय कुणाचं ठेवतो? आपल्याला कर्जाचं टेन्शन. प्रेज द लॉर्ड. दुसरं अडचणी, त्याचं टेन्शन. तिसरं स्पर्धा परीक्षाचं टेन्शन आहे ना. छाती भरल का नाही? पोलीस भरतीवाले आपल्यामध्ये हाईट भरल का नाही? दादाने मला सांगितलं, एक पोरगा खिळा लावून आला डोक्याला, है ना, पेपरमध्ये न्यूज होती ती. एक पोरगा खिळा लावून आला, खिळा लावून उभं राहिला. आता पोलीस जे आहे, पोलीस यंत्रणा आहे ती काय साधारण आहे का? है ना. पोलीस यंत्रणा काय करणार? तो आला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तर त्याला नुसतं बाद नाही केलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण त्याला भीती कशाची? माझी हाईट भरेल का नाही? प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्याला या गोष्टीला नाही घाबरायचं. प्रेज द लॉर्ड. अंधाराची भीती वाटते लेकरांना. माझं लेकरू लहान वरती जात अंधारामध्ये जात नाही ते, पण त्याला जायरे फळ, मग तू जातो वर गेला, काही सगळी गोष्ट हातात असते, जवळ असते, कुठे आहे का ती? प्रेज द लॉर्ड. भीती वाटते. प्रेज द लॉर्ड. आणि आई म्हणली का ओके आहे, हा, मग त्याला बरं वाटतं. लगेच ती गोष्टी घेऊन एका क्षणात खाली. प्रेज द लॉर्ड. भीती. आज हे भय जे आहे ना, आज हे भय, आज आपल्याला परमेश्वर आपल्याला भय कोणाचं धरलं पाहिजे, आपल्याला भय कसं धरलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड.
या गोष्टी आज परमेश्वर आपल्याला सांगणार आहे. आज आपण भीती बाळगतो. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या ठिकाणी जा, प्रेज लॉर्ड, एखाद्या ठिकाणी जा, गेल्यानंतर तुम्हाला अचानक एखादी बाई एकदम अशी तुम्हाला घुमताना दिसली. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटायला लागेल. प्रेज लॉर्ड. तुम्हाला भीती वाटते. कोणाची? त्या बाईतल्या दुष्टात्म्याची. प्रेज लॉर्ड. काल विषय घडला. कोणीतरी यांच्या रस्त्यामध्ये तिथं मटक आणि काहीतरी काळा कपडा बिपडा बांधून, नारळ बिळ बांधून ठेवून दिलं. लिंबू वगैरे आमचं जमतं सगळं आहे ना. भीती निर्माण झाली. एका व्यक्तीच्या मनात नाही, परिसरात भीती निर्माण झाली. प्रेज लॉर्ड. भीती. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, जे देवाचे निवडलेले लोक आहेत ना, त्या देवाच्या निवडलेल्या लोकांना देवाचं ते काय सांगता, आपण काय वचन वाचलं त्या दिवशी? देवाने आपल्याला कोणता आत्मा दिलाय? येस, हालेलुया. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, संयमाचा आणि भीतीचा आत्मा दिलाय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही, आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात, निडरपणा आणि मूर्खपणा याच्यामध्ये एक थोडंसंच अंतर असतं. प्रेज लॉर्ड. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही भीतीदायक गोष्ट आहे आणि मग तुम्ही काय करणार? ती भीतीदायक गोष्ट तुम्ही घाबरत नाही, चांगली गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. पण तुम्ही ती भीतीदायक गोष्ट हातात घ्यायला जाता किंवा तिच्याशी तुम्ही सामना करत जाता. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपण तिथं देवाची परीक्षा पाहायला जातो. प्रेज लॉर्ड. आपल्याला जायचंय, पण कसं? पूर्ण फोर्सने. हालेलुया. परमेश्वराचं जो ताकद जी आहे, ते सामर्थ्य आहे, ते सामर्थ्याने आपल्याला जायचं. प्रेज लॉर्ड. प्रभूला खूप धन्यवाद. प्रेज लॉर्ड. काल आपल्या लेकरांना परमेश्वरांना त्या ठिकाणी वाचवलं. प्रेज लॉर्ड. लेकरांनी तुरंत मला फोन केला, असं प्रार्थना करतो. हालेलुया. कारण आपण काही नाही करू शकत आहे, परमेश्वर सगळं काही करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू महान आहे आणि तो महान असे कृत्य आपल्या जीवनामध्ये घडून आणतो. प्रिय प्रेज लॉर्ड. त्याचा महान कृत्यांचा परिचय त्याने आपल्याला मागील दिवसामध्ये दिला. मागील दिवसामध्ये प्रभूने आणखी एक गोष्ट घडून आणली की एक पास्टर जे आहे वाळूच्या ठिकाणी आले. प्रेज लॉर्ड. मी शक्यतो कोणी बोलवल्यानंतर शक्यतो जात नाही. प्रेज लॉर्ड. कारण लोक सभेमध्ये प्रभू येशू असेल असं मला दिसत नाही. प्रेज लॉर्ड. कारण लोक जे आहे सभेला गर्दी करून येतात. प्रेज लॉर्ड. तिथे खूप आनंदाने राहतात, तर तिथून गेलं की जसेच्या तसे. प्रेज लॉर्ड. म्हणून मी शक्यतो जात नाही. पण यावेळेस 2 बंधू या ठिकाणी मला घरी बोलवण्यासाठी आले. पास्टर, वचनाची सेवा आहे, तुम्ही वचनाच्या सेवेवर चालणार देवाच्या दास आहेत, आम्हाला तुम्ही तिथं पाहिजे. त्याने मला सांगितलं आणि मग जाणार होतो. त्याच्या अगोदर मी प्रार्थनेला बसलो. म्हटलं, प्रभू मला तुम्ही नेतायत तिकडे, परंतु तिकडे काय नियोजन आहे मला माहित नाही. परमेश्वराने मला वचन दिलं, यिर्मया 44:4 वचन. प्रेज लॉर्ड. यिर्मयाचं पुस्तक 44वा अध्याय त्याचं 4थं वचन. मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो, मोठ्या तिकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की या अमंगळ कर्माचा मला वीट आहे, ती करू नका. प्रेज लॉर्ड. मी माझे संदेष्टांना तुमच्याकडे पाठवत आलेलो आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वर काय करतो? त्याच्या संदेष्टांना पाठवतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा संदेष्टा परमेश्वराने पाठवला. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो प्रियांनो, ज्यावेळेस ते वचन येत होतं मी देखील आत्म्यामध्ये उन्मादित होत होतो. कारण मागच्या संडेला परमेश्वराने आपल्याला काय वचन दिलं? द मास्टर प्लॅन ऑफ गॉड. प्रेज लॉर्ड. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. प्रेज लॉर्ड. मनुष्य बनवला, मनुष्य बहकला, मनुष्याला
एदेन बागेत ठेवलं होतं. एदेन बागेत पुन्हा वापस आणण्यासाठी परमेश्वराने प्रभू येशू त्याचा एकुलता एक पुत्र इम्मानुएल त्याला आपल्यासाठी या जगामध्ये पाठवलं. प्रेज द लॉर्ड. इम्मानुएल म्हणजे तुम्हा सांगितलं परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आणि त्या परमेश्वर प्रभू येशूला आपल्यासाठी या जगामध्ये पाठवलं. त्याच्याद्वारे तारणाचा मार्ग मोकळा करून दिला. तारणाचा मार्ग म्हणजे एदेनची वाट. प्रेज द लॉर्ड. एदेनमध्ये पाप नाही. प्रेज द लॉर्ड. एदेनमध्ये सैतान नाही. प्रेज द लॉर्ड. एदेनमध्ये दुष्टता नाही. तिथं काय महिमा महिमा महिमा. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा त्या एदेनमध्ये घेऊन जाण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू पाठवला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचं नाव काय म्हटलेलं आहे? इम्मानुएल. काय म्हटलेलं आहे? इम्मानुएलचा अर्थ काय आहे? आम्हा सांगितलं परमेश्वर. तुम्हा सांगितलं परमेश्वर. आणि हे वचन प्रभू येशूने सिद्ध करून दिलं. प्रेज द लॉर्ड. कधी सिद्ध केलं? मत्तेचं पुस्तक त्याचा 28 अध्याय त्याचं 20व्या वचनामध्ये काय म्हणत आहे? जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येस आमेन. हालेलुया. इम्मानुएल युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. येस इम्मानुएल तो आहे. इम्मानुएल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो इम्मानुएल आहे. तो आपल्या सानिध्य आहे. तो आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. युगाच्या समाप्तीपर्यंत. प्रेज द लॉर्ड. प्रेयरच्या समाप्तीपर्यंत, संकटाच्या समाप्तीपर्यंत, सुखाच्या समाप्तीपर्यंत, युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्ही समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. येणारी पिढी दर पिढी येतोय, पण तो तोपर्यंत तुमच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू सोबत आहे. त्याने सोबत राहण्याचा वायदा दिलेला आहे, तर तो सोबत आहे प्रियानो. हालेलुया. आज आपल्याला भय बाळगण्याची गरज नाही. आज आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाहीये प्रियानो. आज आपल्याला कुठल्याच जगातल्या गोष्टीला भ्यायची गरज नाही. कुठल्याच गोष्टीला भिवू नका. कुठल्याच गोष्टीला. प्रेज द लॉर्ड. अधिकाऱ्यांची भीती नको. अधिकाऱ्यांचा आदर हवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कामाची भीती नको, आदर हवा. प्रेज द लॉर्ड. दुष्टाची भीती नको, नाहीच पाहिजे. त्याची तर भीती ठेवायचीच नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला भ्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला काय करायचंय? आज आपल्याला जर भीती बाळगायची आहे तर कोणाची बाळगायची आहे? तर परमेश्वराचं वचन सांगतं आपल्याला. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 7 वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कोणाची भीती बाळगायची आहे? त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाचं भय करायचं आपल्याला? परमेश्वराचं भय करायचं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला परमेश्वराचं भय आपल्यामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्रियांनो, ज्या परमेश्वराला तुम्ही भजतात ना, प्रेज द लॉर्ड, ज्या परमेश्वराच्या उपस्थिती मागील दिवसामध्ये वचनाचं महत्व आपण काय पाहिलं? योहान 1:1 प्रारंभी शब्द होता. शब्द देवाचा होता. शब्द देव होता. प्रेज द लॉर्ड. पहिलं आपण पाहिलं शब्द आणि शब्दाचं नाव. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा शब्द होता.
असं व्यत्यय यायला नको.